संताजी भाग 49. रुस्तुम खान अस्कऱ्याचा रणगाजी, कैक लढायांचा अनुभव गाठी असलेला सेनापती. प्रयत्नात त्याने कुठे कसूर केलेली नव्हती. शेवटपर्यंत तो शौर्याने लढला. झालेला पराभव आणि कैदेची मानहानी त्याच्या जिव्हारी लागणं स्वाभाविक होतं. आजवर संताजींचं तो फक्त नाव ऐकून होता. त्यांच्याशी प्रत्यक्ष सामना झडल्यावर रणांगणातलं त्यांचं श्रेष्ठत्व त्याला मान्य करावं लागलं. पराभवापेक्षा कबिल्यासह आपण कैद झालो याची त्याला लाज वाटत होती. सातारा किल्ल्यावरच्या कैदखान्यात त्याला ठेवण्यात आलं होतं. त्या अंधाऱ्या कालकोठडीची हवा खाता खाता तो विचार करत होता. लढाईत हाती लागलेल्या शत्रूच्या बायका पोरांना गुलाम करण्याची आपली परंपरा. मग आपण कोणत्या तोंडाने संताजींकडे दयेची याचना करायची? त्याचं अंग आगीने भाजलं होतं. छातीवर, हातापायांवर बंदुकीच्या छऱ्यांच्या आणि टोकदार बाणांच्या जीवघेण्या जखमा झाल्या होत्या. त्या जखमांची क्षिती त्याला नव्हती. शत्रूने गर्दन मारली तरी त्याची तक्रार नव्हती. त्याला चिंता फक्त आपल्या कबिल्याची वाटत होती. शत्रूकडून त्याची बेअब्रू होऊ नये म्हणून तो अल्लाहचा धावा करत होता. एक दिवस कैदखान्याचा लोखंडी दरवाजा खाडकन उघडला गेला. आत भस्कन उजेड आला. कुणीतरी येत होतं. पायातल्या जड कातडी वाहनांची करकर खानाच्या कानी पडली. अंधाराला सरावलेले त्याचे डोळे आत आलेल्या उजेडाने दिपले. हात आडवा धरून त्याने समोर पाहिलं. अंगात सैलसर बाराबंदी, खाली तंग चोळणा आणि डोक्यावर मराठमोळी पगडी घातलेला एक उंचापुरा इसम पहाडासारखा पुढ्यात येऊन उभा ठाकला होता. त्याचा डावा हात कमरेला बांधलेल्या तलवारीच्या मुठीवर विसावलेला. उजव्या हाताच्या शिसवी मनगटात सोन्याचं कडं होतं. त्याचा चेहरा रुंद आणि राकट होता. ओठावर वरवळलेल्या झोकदार मिशा होत्या. काय खान साहेब, कशी काय तब्येत आहे तुमची? कैदखान्यात त्या माणसाचा आवाज घुमला. ठीक है, आपकी तारीफ? खाटेवर बसल्या जागी खानाने विचारलं. आम्ही संताजी घोरपडे, तुमची वास्तपुस्त करायला आलोत. संताजींचं नाव ऐकताच खाटेवर बसलेला खान उठून उभा राहिला. जखमी असल्यामुळे उठताना त्याला त्रास झाला. संताजींनी हाताच्या इशाऱ्याने त्याला बसायला सांगितलं. वैद्यांनी त्याच्या जखमा बांधल्या होत्या. शरीरावरचे काही घावही भरत आले होते. संताजी काही बोलणार तोच उतावळ्या स्वरात त्याने विचारलं. संताजी राजे, आमच्या कबिल्याचं तुम्ही काय करणार आहात? संताजी काही बोलले नाहीत. भुंग्यांनी तुळई पोखरावी तसं खानाचं डोकं आधीच नको त्या विचारांनी सैरभैर झालं होतं. संताजींच्या मौनाने तो आणखी भयभीत झाला. बेशक तुम्ही आम्हाला कत्ल करा, पण आमची अम्मी, बीबी आणि फर्जंद यांना बाइज्जत रिहा करा. ते बेकसूर आहेत. अरे वा, कुटुंब कबिल्याच्या इज्जतीचं भान तुम्हालाही आहे तर. पण तुमच्या हाती लागलेल्या इतर बायकांचं तुम्ही काय करता ते आठवत नाही तुम्हाला? मग तुम्ही काय त्याचा बदला घेणार आहात? आमच्या जनान्याची बेइज्जती करून? नाही संताजी राजे, मरहट्टों की शोहरत हमने सुनी है. दुश्मन की औरतों और बच्चों को वो बख्श देते हैं. खामोश, संताजी कडाडले. त्यांची अंगार नजर खानावर खिळली. म्यानातली तलवार क्षणात त्यांच्या हाती आली. तिचं धारदार पातं खानाच्या नरडीवर ठेवत त्यांनी विचारलं. आता तुम्हाला आमची शोहरत आठवली आणि तुम्ही जेव्हा सैतानी हल्ले चढवून आमच्या अश्राप पोरीबाळी धरता, त्यांची विटंबना करता, तेव्हा तुमची माणुसकी काय कुठे शेण खायला जाते? खान शर्मिंदा झाला. त्याची मान खाली झुकली. संताजींकडे बघायचं धैर्य त्याला होईना. परस्त्री माते समान ही शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे, ते पुढे म्हणाले. तेव्हा तुम्ही तुमच्या जनान्याची चिंता करायचं कारण नाही. आणि मरायची घाईच असेल तर ही आमची तलवार निही तुमची गर्दन. एका घावात तुमची मुंडी धडावेगळी करू. पण काय करणार? शरण आलेल्या वा हाती सापडलेल्या शत्रूला मारणं ही आमच्या संस्कृतीत बसत नाही. अशांचा निर्दयपणे खून करणं ही संस्कृती तुमच्या पातशहाची, आमची नव्हे. वीरांचा अपमान करण्यात आम्ही भूषण मानत नाही. खानाला एका गोष्टीची खात्री पटली की हा माणूसच दिलाचा सच्चा आहे, दिल्या शब्दाला जागणारा आहे. आम्ही तुमचे शुक्रगुजार आहोत. तो म्हणाला. आम्हाला मारायचा तुमचा विचार नाही, पण कैदेत ठेवायचा आहे. लेकिन कितने दिन तक?
ते तुमच्यावर अवलंबून आहे. मतलब? आमच्या शर्ती पूर्ण केल्या की तुम्ही तुमच्या माणसात जायला मोकळे व्हाल. काय शर्ती आहेत तुमच्या? आधी तुम्ही बरे तर व्हा, मग बोलू फुरसतीने. संताजी निघून गेल्यावर खान त्यांच्या अटी काय असतील याचा विचार करू लागला. अपमानास्पद अटी मान्य केल्या की तो खवीस बादशहा आपल्याला फाडून खाईल ही भीती त्याला वाटत होती. 16 दिवस तो साताऱ्याला कैदेत होता. 1,00,000 होनांची खंडणी द्यायचं कबूल केल्यावरच त्याची सुटका झाली. खंडणी भरेपर्यंत त्याची आई आणि मुलगा घालिब याला मराठ्यांनी ओलीस ठेवलं. खान सांगोल्याला आला. तोवर पातशहांनी गाजीउद्दीन फिरोज जंग आणि दिलेर खान यांना फौजेसह साताऱ्याचा किल्ला घेण्यासाठी पाठवलं होतं. कर्नाटकातील लक्ष्मीश्वर परगण्याचा सुभेदार सिद्दी अब्दुल कादिर याला त्यांच्या मदतीला यायचा हुकूम गेला. कादिर लांबचा मजला मारत निघाला. त्याच्या पाळतीवर असलेल्या रुपाजी भोसल्याने मधल्या मध्ये गाठून त्याची धूळदाण उडवली. त्याचे अनेक सैनिक ठार झाले. तो स्वतःही गंभीर जखमी झाला. मानाजी मोऱ्याने त्याची छावणी लुटली. रुस्तुम खानाला मराठ्यांनी जिवंत सोडलं कसं याचं पातशहांना आश्चर्य वाटत होतं. वाटणारच. हाती सापडलेल्या शत्रूवर त्यांनी कधी दया दाखवली नव्हती. शंभूराजांना हाल हाल करून त्यांनी ठार मारलं. दारा, मुराद, शुजा हे तर पाठचे भाऊ. त्यांचीही गत त्यांनी तीच केली. पोटचा पुत्र पुतणे यांनाही चूक झाल्यावर त्यांनी कधी दया दाखवली नाही. आणि हे मरहट्टे रुस्तुम खानासारख्या कट्टर वैर्याला हातीपायी धड सोडून देतात. केवढीही यांची बेवकूफी. रुस्तुम खानाने सांगोल्याहून सारा वृत्तांत कळवल्यावर मात्र ती त्यांची बेवकूफी नसून हुशियारी आहे हे त्यांच्या लक्षात आलं. खंडणी भरण्याचं कबूल करून तो सुटल्याचं समजताच त्यांच्या अंगाचा भडका झाला. त्यापेक्षा तो मेला का नाही असं त्यांना वाटलं. त्याने दरबारात यायची परवानगी मागितल्यावर पातशहांनी कोरड्या शब्दात त्याला कळवलं, तू आहेस तिथेच राहा, इकडे येण्याची गरज नाही. विचारा रुस्तुम खान. दैवगती पुढे त्याने मान तुकवली. कर्ज वाम करून लाखभर होऊन त्यानं भरले आणि आपल्या माणसांची सुटका केली. तशा सिद्दी अब्दुल कादिरच्या पराभवाची वार्ता आली. पातशहांच्या संतापाला आता मात्र सीमा राहिली नाही. तळहातावर मूठ आपटत ते किंचाळले, कहा से आया काफिरों में इतना हौसला? माझे सालार का त्यांच्या पुढे असे गुडघे टेकत आहेत? वजीरापासून उमरावापर्यंत कुणाचीही त्या प्रश्नाचं सरळ आणि स्पष्ट उत्तर देण्याची हिंमत नव्हती. मराठ्यांची सद्दी संपल्याचं सुंदर स्वप्न विरत चाललंय. त्यांचा हौसला केवळ जिंदा नाही तर त्यात नवी जान आलीये. दरबारी मानकऱ्यांना ते कळत होतं. पण सांगायचं बोलायचं कसं? पण त्यांना हेही ठाऊक होतं की प्रतिकूलता पहाड बनून पुढ्यात उभी ठाकली तरी 70 पार केलेला हा म्हातारा तरुणाच्या तडफेने तिचा सामना करील. कारण युद्धकलेतला तो एक महान सेनापती होता. हर घडी राजकारणाचा रंग खेळलेला तो पट्टीचा मुत्सद्दी होता. त्याची जिद्द जमीनदोस्त करणं फक्त मृत्यूलाच शक्य होतं. साताऱ्याच्या विजयाने मराठ्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला. वाईवर चाल करून तिथला भुईकोट त्यांनी पाडला. वाईचा ठाणेदार आणि देशमुख खिदमत तलब खान तसंच मोगलांची मिराशी करणारा दत्ताजी केशवजी पिसाळ यांना त्यांनी कैद केलं. दत्ताजी बिनबुडाचं भांड. त्याला मोगल काय आणि मराठे काय, दोघांपैकी कुणाचाही कौल घेऊन आपली जहागीर टिकवणं हाच त्याचा उद्देश. मराठ्यांनी बेड्या ठोकताच तो रडू भेकू लागला. जबरदंड भरून त्याने त्यांचा कौल घेतला. खिदमत तलब खानालाही आपल्या सुटकेसाठी मोठी खंडणी द्यावी लागली. शंकराजी नारायणांनी प्रतापगड घेतला. बाजी जेध्याने विचित्रगड तटाला माळा लावून कब्जात आणला. कानद खोऱ्यातला देशमुख कान्होजी झुंजाररावाने तोरणा हस्तगत केला. शत्रूची धुम्मस मांडून राजगडही मराठ्यांनी जिंकला. वर्षभराच्या आत साताऱ्यापासून मावळापर्यंतचा मुलूख हा हा म्हणता त्यांनी पुन्हा आपल्या ताब्यात आणला. दर्याला उधाण यावं तशी पराक्रमाची प्रचंड लाट महाराष्ट्रात निर्माण झाली. नवा उत्साह जोम मराठ्यांच्या मनात खेळू लागला होता. त्यांचे हवालदार सुभेदार खुशाल मनाने परस्परांना लिहू कळवू लागले, आजी 2 वर्षे मोगलांची धामधूम आपल्या राज्यात होत आहे. हाली श्रीकृपेने राज्याचा मामला थाटत चालला. मामला थाटण्याच्या या उद्योगाचा श्री गणेशा संताजी आणि धनाजींनी केला यात शंका नव्हती.
या दोघांनी मराठ्यांचा दरारा पुनश्च निर्माण केला. त्यांच्या धास्तीने मोगलांचे ठाणेदार ठाणी सोडून पळू लागले. संताजी आपल्या सैन्याला विसावा देण्यासाठी वंदनगडाच्या पायथ्याशी आले. त्यामुळे बुध पाचेगावचा सर फौजदार मोहम्मद अमीन खान आणि फौजदार खुदावंद खान यांच्या पोटात भीतीने गोळा उठला. ही दुक्कल ठाणं टाकून पळाली. त्यांचं पाहून खटावचा ठाणेदार सिद्दी हिलालही घाबरला. खटाव सोडून तो पळून गेला. संताजींनी लगेच संधी साधली. सैन्यासोबत असलेलं अवजड सामान बुणगे वर्धनगडावर ठेवून 10,000 फौजेसह ते नेर या गावी आले. तिथून खटाववर तुटून पडले. ते ठाणं त्यांनी लुटलं. तिथले व्यापारी सावकार यांच्याकडून खंडण्या घेतल्या. आसपासचा मुलूख जाळून लुटून तलफ केला. मोगलांचं मूळच मारून काढावं म्हणून खटावचा कोट पाडायचं काम त्यांनी हाती घेतलं. ते सुरू असताना हेरांचा प्रमुख हरबाने बातमी दिली. दाजीसाहेब, पाच्छाचा सरदार मरापत खान फौजेसह मसूरहून औंधला आलाय. 1-2 रोजात तो हित येऊन धडकेल. खटावच्या कोटाचा शिल्लक राहिलेला अर्धा भाग पोपटाने खाल्लेल्या अर्ध्या मुर्ध्या पेरूसारखा बापुडवाना दिसत होता. ते काम तसंच टाकून संताजी नेरला आले. तिथून वेगाने ते औंधकडे निघाले. मरहमत खानाला बातमी लागली. तो सावध होता. संताजींचा सामना टाळून तो खटावला आला. शेकडो बेलदार, वडार, कामाठी, गवंडी दिवसरात्र कामाला लावून पोटाचं बांधकाम आधी त्याने पूर्ण केलं आणि बिळात साप शिरावा तसा तो आत शिरला. नंतर मराठ्यांनी पोटाला वेढा घातला. त्यांच्याकडे तोफा नसल्यामुळे वेढा लांबला. 12 दिवस खान आत, मराठे बाहेर. पातशहांनी पाठवलेला सरदार रणमस्त खान पन्नी सैन्यासह खटावच्या मदतीला येताच संताजींनी माघार घेतली. खटावचा इलाका उजाड झालेला. रणमस्त खान रहमत खानाला म्हणाला, काफरांनी वैरणीची, धान्याची वानवा करून ठेवली. जनावरांनी काय खायचं, आपण कसं जगायचं? इथे तग धरणं कठीण. आणि बादशहा म्हणतात, हर हाल में ठाणं धरून राहा. ही ठाणेदारी करायला कुणीही तयार नाही. रणमस्त खानाला ते दिसतच होतं. 15 दिवस तो थांबला. शिबंदीला दिल भरवसा देऊन पुढील हुकुमानुसार तो मसूरकडे रवाना झाला. मराठे तो जाण्याचीच वाट पाहत होते. ते पुन्हा घिरट्या घालू लागले. खटाव भोवती नव्याने बांधलेला कोट पाडून आतली घरेदारे त्यांनी जाळली. वैरण, लाकूड, फाटा, जनावरं, अन्य चीजवस्तू घेऊन ते वर्धनगडावर निघून गेले. 20-25 दिवस सतत हा क्रम सुरू होता. मरहमत खान जीव मुठीत धरून खटावच्या गडीत थांबला होता. पातशहांनी मग मामूर खानाला खटावकडे पाठवलं. त्याने कोट नव्याने बांधून काढला. हे ठाणं सांभाळणं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे हे त्याच्याही लक्षात आलं. पातशहांना स्पष्टपणे त्यानं तसं कळवलं. खटावची ठाणेदारी कोण सांभाळू शकेल यावर पातशहांनी खूप विचार केला. मग त्यांना लुत्फुल्ला खान आठवला. शहाजहान पातशहांचा प्रसिद्ध वजीर सादुल्ला खानांचा लुत्फुल्ला हा मुलगा. लहानपणापासून पातशहांच्या सहवासात वाढलेला. ते त्याला म्हणाले, लुत्फुल्ला, तुझ्याशिवाय हे काम कोणाला जमेल असं वाटत नाही. तूच आता खटावचं ठाणं बळकट करून त्याच्या आसपास दुय्यम ठाणी उभी कर. मुलुखात सतत फिरत राहा आणि संताजीला खटाव परगण्यातून हाकलून लाव. आलमगीरांचा शब्द झेलून लुत्फुल्ला निघाला. त्याच्यासोबत मोठी फौज होती. तोफखाना आणि बंदूकधारी पायदळ होतं. संताजींनी सटवाजी डफळे आणि हनुमंतराव निंबाळकर या सरदारांना मोगलांकडून स्वराज्यात आणलं होतं. दोघे पराक्रमी, पोख्त जमाव धरणारे. राजाराम महाराजांनी हनुमंतरावाला संताजींच्या हाताखाली दिलं आणि सटवाजीला धनाजींच्या दिमतीला दिलं. विठोजी चव्हाण, बाबूराव पवार, मकाजी देवकाते, रखमाजी शितोळे हे तरुण सरदार संताजींच्या सैन्यात होते. त्यांचा पुत्र राणोजी ही मोहिमात हिरिरीने भाग घेत होता. पित्याकडून लढाईचे डावपेच शिकत होता. लुत्फुल्ला खान निघाल्याचं कळताच तो म्हणाला, आबासाहेब, उदालिक खान अस्कऱ्याचा शिपाईगडी आहे असं ऐकतो. बघूया तरी त्याचा अस्करा काय तो. संताजींनी उत्साहाने सळसळणाऱ्या आपल्या पुत्राकडे पाहिलं. ते हसून म्हणाले, राणबा, तू ऐकलंस ते खरं आहे. तोकड्या तयारीनिशी आपण त्याला सामोरे गेलो तर कच्च्या काकडीसारखा खाऊन टाकील तो आपल्याला. पण त्याला अडवलं तर पाहिजे दाजीव साहेब. तो पंढरपुरापर्यंत आलाय. 2 महिन्यात लढून मिळवलं ते घालवायचं काय? छे छे विठोजी,
आहे ते राखून नवं संपादायचं हे आपलं धोरण. पण ते करताना गड्या घाई नको. उतावळेपणाने कार्यनाश होतो. साताऱ्याहून आपण धनाजी जाधवांना मदतीला बोलावू. आपली त्यांची फौज एक करून उदलिक खानाला कोटगा घालू. धनाजींना निरोप जाता क्षणी ते आले. संताजी त्यांना म्हणाले, खटावचा परगणा एवढ्या मेहनतीनं आम्ही जेरदस्तीत आणला. तो गनिमाच्या हाती गेला नश पाहिजे. नाही जाणार. उदालिकाला ठेचगा देऊ, त्याचा रेच मोडू. धनाजींनी शब्द दिला. मोगलांच्या लष्करी हालचाली मंद असतात. दिवसाला 10 कोसांची वाटचाल म्हणजे हद्द झाली. त्या हिशोबाने पंढरपूरहून निघाल्यावर खान पिलीवला मुक्काम करील हे नक्की. संताजींनी त्या भागाचा नकाशा पसरला. त्यावर बोट ठेवून ते सांगू लागले, हा पिलीवचा घाट. इथे म्हसवड आहे. पिलीव ते म्हसवड या डोंगराळ भागात आपण लढाई द्यायची. कारखेल गावापासून पिलीव घाटापर्यंत आपण आपलं सैन्य पसरून ठेवू. खान घाटात शिरला की इथे या जागी त्याला रोखू. जागा आम्ही प्रत्यक्ष पाहिली आहे. घाटाच्या अरुंद वाटेने खानाचं सैन्य या मोकळ्या विस्तीर्ण जागेत येईल. पुढे डोंगर आहे. गनिमाची आघाडीची पथकं या डोंगराच्या चिंचोळ्या वाटेवर येतील तेव्हा त्याच्या सैन्याचा मुख्य भाग या मैदानात आणि पिछाडीची पथकं घाटाच्या वळणदार वाटेवर असतील. नेमका याच वेळी आपण हल्ला चढवू. पिलीवच्या घाटातलं रण धनाजी जाधवांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. खुश होत ते म्हणाले, जागा नामी शोधलीत. गनिमासाठी ती नक्की मृत्यूचा सापळा ठरणार. उद्या पहाटेच आपण निघू. ती रात्र सारे शांतपणे झोपले. भाग 49 समाप्त.